नमस्कार. या व्हिडिओमधून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पहा CTET 2021 च्या तयारीसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण मराठी भाषेच्या तयारीसाठी अध्यापनशास्त्र आणि व्याकरण यावर आधारित पाठीमागील परीक्षेमध्ये विचारले गेलेले महत्त्वाचे 20 प्रश्न स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. ज्या प्रश्नामध्ये टॅग वर्डचा वापर केला असेल तर त्या प्रश्नामध्ये टॅग वर्डचा वापर करून किंवा विचार करून कशा प्रकारे प्रश्न सोडवायचे तर हे सुद्धा आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्याच्यामुळे तुम्हाला जर अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले तर त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येणाऱ्या 31 तारखेच्या परीक्षेमध्ये देता येणार आहेत. आणि CTET आणि मराठी भाषेच्या संपूर्ण तयारीसाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर कालच्या व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आला होता. 120 क्रमांकाचा प्रश्न होता की मूक वाचनाने वाचकाला खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा सर्वात कमी लाभ होतो. म्हणजे वाचकाने किंवा आपण मूक वाचन केलं तर त्या मूक वाचनामुळे सर्वात कमी लाभ खालीलपैकी कोणता होतो असा प्रश्न विचारला होता. शब्दसंग्रह, व्याकरण, बोलण्याचे कौशल्य की वाचन कौशल्य यापैकी कशाचा सर्वात कमी लाभ आपल्याला होतो. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. तर मूक वाचन जर केलं तर त्या मूक वाचनामुळे बोलण्याच्या कौशल्याचा कमी लाभ या ठिकाणी होणार आहे. कारण बोलण्याचं कौशल्य हे आपण ज्यावेळेस प्रकट वाचन करतो त्याच वेळेस बोलण्याच्या कौशल्याचा लाभ होणार आहे. परंतु मूक वाचन केलं तर बोलण्याचे जे कौशल्य आहे त्याचा कोणत्याही प्रकारचा लाभ होणार नाही किंवा तो कमी प्रमाणात होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर होतं. ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं त्या सर्वांचं अभिनंदन. तर आता ठिकाणी प्रश्न पहिला आहे, दुरावा शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर दुरावा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. अंतर, दुसरा, अंग की अंजन यापैकी दुरावाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर दुरावा याचा समानार्थी शब्द आहे अंतर. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे, दुर्बोध या शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय शोधा. दुर्बोध, गूढ, क्लिष्ट, आकलनीय, अनाकलनीय. तर दुर्बोधचा विरुद्धार्थी शब्द आहे आकलनीय. आणि गूढ, क्लिष्ट आणि अनाकलनीय हे समानार्थी शब्द आहेत. तर दुर्बोध विरुद्धार्थी शब्द आकलनीय. पर्याय क्रमांक 3. प्रश्न पुढचा आहे, दाद या शब्दाचा अर्थ नसलेला पर्याय निवडा. तक्रार, प्रशंसा, न्याय, मोल. दाद या शब्दाचा अर्थ नसलेला. तर दाद या शब्दाचा अर्थ असलेले पर्याय आहेत तक्रार, प्रशंसा आणि न्याय. तर हे अर्थ असलेले पर्याय आहेत. परंतु मोल हा अर्थ नसलेला पर्याय आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, नोबेल पारितोषिक मिळवणारे रामन हे पहिले भारतीय आहेत. तर वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात निवडा. तर या वाक्यामध्ये जो अधोरेखित शब्द आहे तो पहिले हा शब्द अधोरेखित आहे. पहिल्या शब्दाला अंडरलाईन आहे. या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. अलंकार, विशेषण, विभक्ती, सर्वनाम. तर पहिले या शब्दाची जात आहे तर ती विशेषण आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी व्याकरणावर आधारित 4 प्रश्न विचारले गेले होते. डिसेंबर 2019च्या पेपर दुसऱ्यामध्ये भाग दुसऱ्याचे आपण प्रश्न पाहत आहोत. आता या ठिकाणी पेडॉलॉजीवर आधारित 136 ते 150 क्रमांकाचे प्रश्न आहेत. 15 प्रश्न या ठिकाणी विचारले गेले आहेत. तर पहिला प्रश्न आहे, गहन वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीत रुची निर्माण होते. गहन वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीत रुची निर्माण होते. अर्थ माहित नसलेल्या शब्दांचा अर्थ शोधणे, मजकुरातील व्याकरणविषयक भाग अभ्यासणे, कविता पाठ करणे की मजकूर आनंदासाठी वाचणे. तर या ठिकाणी गहन वाचन केलं तर विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या गोष्टीमुळे रुची निर्माण होणार आहे, आवड निर्माण होणार आहे. तर या ठिकाणी रुची निर्माण होणे किंवा ज्या वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होईल
तर अशी गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे. जर या ठिकाणी अर्थ माहीत नसलेल्या शब्दांचा अर्थ जर शोधत बसलो, हे विद्यार्थ्यांना शोधायला सांगितले, तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जी आवड आहे तर ती निर्माण होणार नाही. त्यानंतर पहा मजकुरातील व्याकरणविषयक भाग अभ्यासला तरी सुद्धा पण विद्यार्थ्यांमध्ये जी काय आवड आहे तर ती निर्माण होईलच असं नाही, आणि कविता पाठ करून सुद्धा या ठिकाणी पाठांतरामुळे आवड निर्माण होणार नाही. परंतु जर तो मजकूर आनंदासाठीच फक्त वाचला तर नक्कीच या ठिकाणी त्या गहन वाचनामुळे, तर पण लक्षात ठेवायचं आहे की गहन वाचन, मग गहन वाचन या सर्व गोष्टींचं होऊ शकतं. म्हणून पहा, तो गहन वाचनामुळे जर मजकूर आनंदासाठी वाचला तर या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांमध्ये फार रुची निर्माण होणार आहे. म्हणून पहा, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. प्रश्न पहा पुढचा आहे, शिक्षिका लेहवरील धडा शिकविण्यास सुरुवात करणार असते तर त्या अगोदर ती फळ्यावर लेह संबंधी एक आकृती काढून चर्चा सुरू करते. एक शिक्षक आहे तर ती लेहवरील एक धडा शिकवण्यास सुरुवात करणार असते आणि त्या अगोदर धडा शिकवण्याच्या अगोदर एक आकृती ती फळ्यावरती काढते. तर ही ती आकृती आहे ज्याच्यामध्ये लेह हा शब्द लिहिलेला आहे आणि कडणे या ठिकाणी त्या संदर्भात जे काही शब्द आहेत ते लिहिलेले आहेत. तर या फळ्यावरील आकृतीस काय म्हणतात? अशा प्रकारे जी काय आकृती काढली जाते धडा शिकवण्याच्या आधी, तर त्या आकृतीस काय म्हटलं जातं? भौगोलिक नकाशा, संबोध नकाशा, विषयनिष्ठ नकाशा म्हणजे थीमॅटिक मॅप की नकाशा साधन. तर ज्यावेळेस अशा प्रकारे एखादा शब्द असेल किंवा एखादी कन्सेप्ट असेल किंवा संबोध असेल आणि त्या संबोधाविषयी माहिती लिहिली जाते. लेह म्हणजे या ठिकाणी एक शहर आहे किंवा एक भौगोलिक प्रदेश आहे, त्याच्यामध्ये अन्न आणि संस्कृती विषयी चर्चा केली जाणार आहे. प्रसिद्ध ठिकाण, लेहमधील प्रसिद्ध ठिकाणे, लेहचं हवामान कसं आहे, लेहमधील भाषा कशा प्रकारची आहे. म्हणजे या ठिकाणी शिक्षकांनी काय केलं आहे की लेह हा जो काही कन्सेप्ट आहे किंवा जो काही प्रदेश आहे त्याच्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी आपण त्या संदर्भात पाहणार आहोत. तर याची एक आकृती किंवा एक थोडक्यात जे काही संबोध स्पष्टीकरण आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी याला संबोध नकाशा असं म्हटलं जातं, ज्याच्यामुळं या ठिकाणी लगेच या संदर्भात जी काही माहिती आहे ती विद्यार्थ्यांना समजते आणि अशा प्रकारे या ठिकाणी आकृती काढली जाते, त्याला संबोध नकाशा असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे, विद्यार्थी अतिशय उत्तम पद्धतीने लिहितात जेव्हा शिक्षिका विद्यार्थ्यांना श्रुतलेखन सांगते. मजकूर विद्यार्थ्यांशी संबंधित आणि अर्थपूर्ण असतो. मजकूर शिक्षिकेशी संबंधित आणि तिच्या संस्कृतीशी मिळता जुळता असतो. मजकुरामध्ये उच्चारलेले शब्द आणि लिखित शब्द यामध्ये सहसंबंध असतो. तर विद्यार्थी अतिशय उत्तम पद्धतीने कधी लिहितील? तर विद्यार्थी अतिशय उत्तम पद्धतीने लिहिणार आहे जेव्हा मजकूर हा विद्यार्थ्यांशी संबंधित असेल. कोणताही मजकूर असेल तो विद्यार्थ्यांशी संबंधित असेल, विद्यार्थ्यांना तो माहिती असेल आणि तो अर्थपूर्ण असेल. ज्यावेळेस तो संबंधित असेल विद्यार्थ्यांशी आणि तो अर्थपूर्ण असेल त्यावेळेस तो उत्तम पद्धतीने विद्यार्थी लिहिणार आहेत. कारण मजकूर लिहित असताना विद्यार्थ्यांमध्ये एक रुची निर्माण होणार आहे आणि तो त्यांच्याशी संबंधित जवळचा असल्यामुळे चांगल्या प्रकारे त्यांना लिहिता येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. तर या ठिकाणी जर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना श्रुतलेखन सांगितलं तर या ठिकाणी तो मजकूर चांगल्या प्रकारे लिहिला जाईलच असं सांगता येत नाही, कारण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची रुची निर्माण होईल किंवा नाही हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यानंतर मजकूर शिक्षकाशी संबंधित असून या ठिकाणी उपयोग होणार नाही किंवा तिच्या संस्कृतीशी मिळता जुळता असून सुद्धा विद्यार्थ्यांना त्याच्यामधून आवड निर्माण होईल हे सांगता येत नाही. आणि मजकुरामध्ये उच्चारलेले शब्द आणि लिखित शब्द यामध्ये सहसंबंध असतो. तर जे उच्चारलेले शब्द असतात आणि लिखित शब्द असतात याच्यामुळे सहसंबंध जरी असला तर सुद्धा त्यातून अर्थपूर्णता जर नसेल तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये रुची निर्माण होणार नाही आणि विद्यार्थी उत्तम पद्धतीने लिहितील हे सांगता येत नाही. परंतु या ठिकाणी जर विद्यार्थ्यांशी तो संबंधित असेल आणि तो अर्थपूर्ण असेल तर 100% विद्यार्थी तो अतिशय उत्तम पद्धतीने लिहिणार आहेत. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे, खालीलपैकी कोणती बाब ही उत्पादक अभिगमाची प्रोडक्ट अप्रोच निष्पत्ती नाही? उत्पादक अभिगमाची निष्पत्ती नाही या ठिकाणी निगेटिव्ह टॅग वर्ड आहे. आता तुमच्या लक्षात आला असेल आपण 2 व्हिडिओमधून निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स पाहतोय. तर निगेटिव्ह टॅग वर्ड्स आला
म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, निगेटिव्ह पर्याय शोधायचा आहे. आता या ठिकाणी पर्याय पहिला पहा की ती संपूर्णपणे शिक्षक केंद्रित असते, ती वर्तन प्रतिकृतीवर आधारित असते, तिचा भर दर्जेदार उत्पादनावर असतो, ती उत्पादनावर आणि कल्पना निर्मित केंद्रित असते. म्हणजे या ठिकाणी काय आहे, उत्पादक अभिगम म्हणजे प्रोडक्ट अप्रोच. तर पहा उत्पादक अभिगम याच्यामध्ये जी काही बाब असते तर ती संपूर्णपणे पहा शिक्षक केंद्रित असते. ती पूर्णपणे काय असते, शिक्षक केंद्रित असते, पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर ती वर्तन प्रतिकृतीवरती आधारित असते. उत्पादक अभिगम ही वर्तन प्रतिकृतीवरती आधारित असतं आणि तिचा भर हा दर्जेदार उत्पादनावरती असतो. परंतु या ठिकाणी ती उत्पादनावर आणि कल्पना निर्मित केंद्रित असते. तर ही जी काही बाब आहे तर या ठिकाणी निष्पत्ती या उत्पादक अभिगमाची नाही. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पहा पुढचा आहे, प्रतिमा उपगम संदर्भात विद्यार्थ्यांना लेखन कार्य देताना शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या बाबीचा वापर करू नये. प्रतिमा उपगमासंदर्भात बुद्धिमंथन, श्रुतलेखन, आराखडा देणे, मुद्रित शोधन. प्रतिमा उपगम संदर्भात विद्यार्थ्यांना लेखन कार्य द्यायचं आहे, त्यासाठी कोणती बाब किंवा बाबीचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा नाही. तर पहा प्रतिमा उपगमासंदर्भात लेखन कार्य देत असताना पहा बुद्धिमंथन या बाबीचा उपयोग करायचा आहे, आराखडा द्यायचा आहे आणि मुद्रित शोधनाचा सुद्धा वापर करायचा आहे. परंतु पहा श्रुतलेखन या बाबीचा या प्रतिमा उपगमासंदर्भात विद्यार्थ्यांना लेखन कार्य देत असताना श्रुतलेखनाचा वापर करायचा नाही. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न पहा पुढचा आहे, प्रत्येक भाषेच्या वर्गाचा भूमिकाभिनय पद्धती हा अविभाज्य घटक असला पाहिजे. म्हणजे पहा प्रत्येक भाषेच्या वर्गामध्ये भूमिकाभिनय म्हणजे पहा नाटक तर या पद्धतीचा उपयोग केलाच पाहिजे किंवा तो अविभाज्य घटक असला पाहिजे. तर याचं कारण खालीलपैकी काय असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना गप्पा मारता येतात म्हणून वर्ग व्यवस्थापनाची ही आदर्श पद्धती आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गोष्ट लक्षात राहण्यास मदत होते. यामुळे विद्यार्थ्यांना भाषेमध्ये अर्थपूर्ण संवाद साधण्यास मदत होते. तर पहा वर्गामध्ये भाषेच्या वर्गामध्ये जर नाटक किंवा भूमिकाभिनय पद्धतीचा उपयोग केला तर खालीलपैकी काय होईल. त्याच्यामुळे ही भूमिकाभिनय पद्धती अविभाज्य घटक म्हणून वापरली जाते. तर पहा भूमिकाभिनय पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना भाषेमध्ये एक अर्थपूर्ण संवाद साधण्यास मदत होते आणि त्याच्यामुळे पहा भाषेमध्ये किंवा जे काही भूमिका असतात त्याच्यामध्ये विद्यार्थी चांगल्या प्रकारे भाग घेतात आणि तो घटक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे अर्थपूर्ण रीतीने समजण्यास मदत होते. म्हणून पहा या ठिकाणी या कारणामुळे हा भूमिकाभिनय पद्धती हा या भाषेच्या वर्गाचा अविभाज्य घटक असला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे, जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला विषयावर किंवा घटनेवर छोटीशी कविता तयार करण्यास सांगितली जाते त्यावेळी तो कशाचा वापर करतो. आता पहा काय केलं आहे, जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषय असेल किंवा एखादी घटना असेल त्याच्यावरती कविता तयार करण्यास सांगितली जाते तर तो खालीलपैकी ह्याचा वापर करेल. सर्जनशील विचाराचा, परानुभूती विचार, जाणीवपूर्वक विचार, सांस्कृतिक विचार यापैकी तो कशाचा उपयोग करून ती कविता तयार करणार आहे. तर पहा विद्यार्थ्यांना जेव्हा एखादा घटक दिला जातो किंवा एखादा विषय दिला जातो आणि त्याच्यावरती पहा विद्यार्थ्याला एखादी कविता लिहायला सांगितली जाते आणि विद्यार्थी त्या घटनेवरती, त्या गोष्टीवरती, विषयावरती एखादी कविता लिहितो तर त्यावेळेस तो या ठिकाणी त्याचा सर्जनशील विचाराचा वापर करत असतो. जर विद्यार्थ्यामध्ये सर्जनशील विचार नसतील तर त्याला कविता पण लिहिता येणार नाही. तर त्या विषयावरती तो तशा प्रकारे विचार करणार नाही आणि त्याच्यामुळे त्याला ती कविता लिहिता येणार नाही. म्हणून या ठिकाणी जर विद्यार्थी दिलेल्या विषयावर आणि घटनेवर छोटीशी कविता तयार करत असेल तर त्यावेळेस तो सर्जनशील विचाराचा वापर करतो. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे, उत्तम वाचक होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शब्द सामर्थ्यात वाढ होणे आवश्यक आहे. उत्तम वाचक व्हायचं असेल तर शब्द सामर्थ्यामध्ये वाढ होणं आवश्यक असतं. तर खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे ते शब्द सामर्थ्य वाढेल. विद्यार्थ्यांनी भरपूर शब्द तसेच समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवावेत म्हणून किंवा नवीन शब्द अभ्यासताना त्या शब्दाचा अर्थ शब्दकोशात पाहावा तर शब्द
सामर्थ्यात वाढ होईल का? विद्यार्थ्यांनी वाचनात आलेले अवघड शब्द अधोरेखित करावेत आणि त्यांचा वाक्यात उपयोग करावा. विद्यार्थ्यांनी नवीन शब्दांचा अर्थाचा संदर्भानुसार अंदाज करावा. तर खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे या शब्दसामर्थ्यात वाढ होऊन तो एक उत्तम वाचक होईल? तर पहिल्या ठिकाणी जो शब्द सामर्थ्य आहे, ते शब्द सामर्थ्य म्हणजे एखादा शब्द आला तर तो दुसऱ्या एखाद्या शब्दाच्या अर्थाशी तो जोडला पाहिजे किंवा त्याला तो जोडता आला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी त्याच्याकडे फक्त भरपूर शब्द आहेत किंवा तो समानार्थी विरोधी शब्द लक्षात ठेवतो, याच्यामुळे हे शक्य होणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एखादा नवीन शब्द अभ्यासताना तो फक्त त्या शब्दकोशात पाहिला तरी सुद्धा त्या शब्द सामर्थ्यामध्ये वाढ होईलच असं नाही, कारण तो शब्दकोशात पाहत आहे हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्या तो आतून त्याचे शब्द सामर्थ्य वाढलं पाहिजे हे लक्षात घ्या. विद्यार्थ्यांनी वाचनात आलेले जे अवघड शब्द असतात ते अधोरेखित केले आणि त्याचा वाक्यात उपयोग केला, याच्यामुळे सुद्धा शब्द सामर्थ्य वाढणार नाही. परंतु जर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जे काही नवीन शब्द आहेत, वाचनामध्ये एखादा नवीन शब्द आला तर त्या नवीन शब्दाच्या अर्थाचा संदर्भानुसार अंदाज लावला. म्हणजे एखादा संदर्भ आहे, म्हणजे संदर्भ म्हणजे या ठिकाणी पण लक्षात घ्या, संदर्भ एक कन्सेप्ट आहे. संदर्भ म्हणजे त्याला एखादी गोष्ट माहिती आहे, एखादा शब्द माहिती आहे, एखादा विषय माहिती आहे, त्यांनी ते आधी कुठेतरी वाचलेला आहे आणि त्या संदर्भाने एक त्या शब्दाचा अंदाज त्याला लावता आला तर त्याच्या शब्द सामर्थ्यामध्ये वाढ झालेली आहे असं या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. आणि अशा प्रकारे जर संदर्भानुसार त्याला अंदाज लावता येत असेल तर नक्कीच तो त्या ठिकाणी उत्तम वाचक होणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येणार आहे. कारण उत्तम वाचक जर असेल तर तो प्रत्येक वेळेस डिक्शनरी उघडून शब्दकोश पाहणार नाही किंवा समानार्थी विरोधाचे शब्द तो आठवत बसणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी या गोष्टीमुळे शब्द सामर्थ्यामध्ये वाढ होऊन तो एक उत्तम वाचक होणार आहे. प्रश्न पुढचा आहे, शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांच्या नोंदी करतात. या नोंदीस टिंबटिंब असं म्हणतात. म्हणजे शिक्षक काय करतात, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांच्या ते नोंदी करत असतात. त्याच खाली काय म्हणता येईल, रुब्रिक्स, संचयिका, निरीक्षण, प्रसंग, अहवाल. तर पहा, शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांची नोंदी हे शिक्षक करत असतात आणि या ज्या काही नोंदी असतात त्या नोंदीला प्रसंग अहवाल असं पण म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4. आणि ज्या संचिका असतात त्या संचिकामध्ये त्याच्या ज्या काही गुणांच्या किंवा त्याच्या विषयामध्ये ज्या प्रगती असतात त्याच्या नोंदी या संचिकेमध्ये केल्या जातात. आणि निरीक्षणे या ठिकाणी त्याची दैनंदिन जे काही निरीक्षणे आहेत त्या निरीक्षणामध्ये त्याच्या त्या नोंदी असतात, परंतु घटनांच्या नोंदी त्याच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये काही घटना असतात त्या घटनांच्या नोंदी या प्रसंग अहवालामध्ये केल्या जातात. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, खालीलपैकी यशस्वी वक्तृत्व स्पर्धेचे लक्षण कोणतं? यशस्वी वक्तृत्व स्पर्धा त्याचं लक्षण असमान विद्यार्थ्यांनी भाग घेणे, विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देणे, विद्यार्थ्यांना फक्त लक्ष्य भाषेत बोलण्यास सांगणे, प्रभावी वर्ग व्यवस्थापनासाठी उत्तम बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त संधी देणे. तर यापैकी यशस्वी वक्तृत्व स्पर्धेचं लक्षण कोणतं आहे? आता या ठिकाणी पण लक्षात घ्या की यशस्वी वक्तृत्व स्पर्धा, यशस्वी हा जो शब्द आहे तो पॉझिटिव्ह आहे. यशस्वी हा पॉझिटिव्ह शब्द आहे, म्हणजे आता लक्षात आला असेल आपल्याला पर्याय पॉझिटिव्ह शोधायचा आहे. तर या ठिकाणी पहा, असमान शब्द कसा आहे, निगेटिव्ह आहे. लक्षात घ्या, निगेटिव्ह आहे. विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देणे, आता विद्यार्थ्यांना बोलण्याची जर संधी दिली तरच या ठिकाणी कोणतीही वक्तृत्व स्पर्धा ही यशस्वी होणार आहे. म्हणजे बोलण्याची संधी देणे हे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आता हा पर्याय या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. खालचा पर्याय पहा, विद्यार्थ्यांनी फक्त लक्ष्य भाषेत बोलण्यास सांगणे. विद्यार्थ्यांना फक्त लक्ष्य भाषेत बोलण्यास सांगणे म्हणजे लक्ष्य भाषा म्हणजे काय, तर फक्त एखादी ठराविक भाषा आपण सांगायची की तू फक्त मराठी भाषेमध्येच भाषण कर किंवा इंग्रजी भाषेमध्ये फक्त भाषण कर. आता या ठिकाणी एखादं सुंदर भाषण असेल, चांगलं भाषण असेल, वक्तृत्व असेल तर त्या भाषणामध्ये मराठी, इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषेचा मिश्र असा वापर केला जातो आणि त्याच वेळेस वक्तृत्व किंवा भाषण चांगल्या प्रकारे होतं. आता ठिकाणी जर लक्ष्य भाषेचा वापर करण्यास सांगितलं
तर या ठिकाणी ती निगेटिव्ह गोष्ट होणार आहे. फक्त मराठीमध्येच बोलायचं तर त्या ठिकाणी ते वक्तृत्व चांगलं होईलच हे सांगता येत नाही. आता या ठिकाणी प्रभावी वर्ग व्यवस्थापनासाठी उत्तम बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त संधी दिली. फक्त या ठिकाणी आपल्याला एखाद्या विद्यार्थ्यालाच किंवा उत्तम बोलणाऱ्या विद्यार्थ्याला संधी द्यायची नाही. या ठिकाणी हा निगेटिव्ह टॅग वर्ड्स आहे की फक्त असमान, या ठिकाणी काय आहे, असमान आहे की पार्शलिटी आहे. फक्त काही विद्यार्थ्यांना संधी द्यायची, काही विद्यार्थ्यांना संधी द्यायची नाही किंवा उत्तम बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी द्यायची. या ठिकाणी हे निगेटिव्ह आहे. म्हणजे या ठिकाणी जो पॉझिटिव्ह पर्याय आहे की विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी दिली. कोणतेही विद्यार्थी असो त्याला बोलण्याची जर संधी दिली तर त्या ठिकाणी यशस्वी वक्तृत्व स्पर्धेचे एक चांगल्या प्रकारे पण लक्षण असणार आहे. याच्यामधून ज्या विद्यार्थ्याला आपण संधी दिलेली आहे किंवा सगळ्या विद्यार्थ्यांना संधी दिली तर याच्यामधून एखादा विद्यार्थी चांगल्या प्रकारे चमकू शकतो. कधी बोलत नसणारा विद्यार्थी सुद्धा याच्यामधून चांगला बोलत आहे हे आपल्याला समजेल. म्हणजे या ठिकाणी यशस्वी वक्तृत्व स्पर्धेचे लक्षण काय आहे तर विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देणं. पर्याय क्रमांक 2. प्रश्न पुढचा आहे, भाषा शिकण्यासाठी व्यागोस्कीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा घटक कोणता? भाषा शिकण्यासाठी व्यागोस्कीच्या दृष्टीने सामाजिक अभिसरण, पाठ्यपुस्तक, रेडिओ की शब्दकोश? तर भाषा शिकण्यासाठीचा सर्वात महत्वाचा दृष्टिकोन व्यागोस्कीच्या दृष्टीने तर पहा यामध्ये सामाजिक अभिसरण. सामाजिक अभिसरण म्हणजे समाजामधून विद्यार्थ्यांना त्या प्रकारचं वातावरण मिळणं. तर पहा हे सामाजिक अभिसरण भाषा शिकण्यामध्ये व्यागोस्कीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा घटक असतो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न पुढचा आहे, भाषण कौशल्य वाढविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपक्रमाची सर्वात जास्त मदत होते? विद्यार्थी एखाद्या विषयावर छोटे औपचारिक सादरीकरण करतात तेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना सहेतुक श्रुतलेखन देतात. विद्यार्थ्यांना मुद्दे दिले असता त्या मुद्द्यांवरून विद्यार्थी गोष्ट तयार करून सांगतात. विद्यार्थी उत्तमपैकी प्रकल्प अहवाल तयार करतात. तर त्या ठिकाणी आपल्याला काय वाढवायचं आहे? भाषण कौशल्य वाढवायचं आहे. तर भाषण कौशल्याच्या संदर्भामध्ये सर्वात जास्त मदत खालीलपैकी कशाने होईल किंवा कोणत्या उपक्रमाची होते? आता ठिकाणी भाषण कौशल्य आहे. आता पहिला आपला पर्याय पहा की विद्यार्थी एखाद्या विषयावर छोटे औपचारिक सादरीकरण करतात. तर पहा छोटे औपचारिक सादरीकरण करणं तर याच्यातून भाषण कौशल्य वाढायला जास्त मदत होणार नाही, पण कमी मदत नक्की होईल. आपल्याला जास्त मदत सांगायची आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना सहेतुक श्रुतलेखन देतात. श्रुतलेखन या ठिकाणी लेखनाशी संबंधित आहे, भाषणाशी संबंधित नाही. हा पर्याय येणार नाही. विद्यार्थी उत्तमपैकी प्रकल्प अहवाल तयार करतात. प्रकल्प अहवाल तयार करणं हे लेखनाशी संबंधित आहे. पहिला पर्याय क्रमांक 3 की विद्यार्थ्यांना मुद्दे दिले असता एखादे मुद्दे द्यायचे आणि त्या मुद्द्यांवरून विद्यार्थी काय करणार आहेत? सुरुवातीला गोष्ट तयार करणार आहेत आणि गोष्ट तयार करून ते सांगणार आहेत. म्हणजे या ठिकाणी भाषण कौशल्याचा काय होणार आहे? चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे आणि भाषण कौशल्य वाढण्यामध्ये मदत होईल. कारण सुरुवातीला विद्यार्थी ते मुद्द्यावरून काही गोष्ट तयार करत आहेत, आराखडा तयार करत आहेत. म्हणजे कोणतंही भाषण कौशल्य वाढवायचं असेल तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी आराखडा तयार केला पाहिजे, गोष्ट तयार केली पाहिजे, त्या मुद्द्यांवरून चांगल्या प्रकारे लेखन त्यांनी केलं पाहिजे आणि नंतर ते त्यांना सांगता आलं पाहिजे किंवा बोलता आलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ते सांगतात म्हणजे त्यांचं भाषण कौशल्य वाढण्यासाठी हा उपक्रम या ठिकाणी जास्त मदत करेल. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे, खालीलपैकी कोणत्या पद्धतीने विद्यार्थ्यांना जुन्या ज्ञानाची नवीन मिळवलेल्या ज्ञानाशी आणि बाह्य जगातील वातावरणाशी सांगड घालता येईल? म्हणजे जुन्या ज्ञानाची नवीन मिळवलेल्या ज्ञानाशी आणि बाह्य जगातील वातावरणाशी सांगड घालायची आहे. तर ते खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होईल? अगोदरचं वाचन वाचत असतानाच, वाचण्यापूर्वी की नंतरचं वाचन? आता या ठिकाणी पण लक्षात घ्यायचं आहे की जुनं ज्ञान आपल्याला कधी मिळणार आहे? तर अगोदरच्या वाचनाने मिळेल. त्याच्यानंतर नवीन मिळालेलं ज्ञान म्हणजे आपल्याला नवीन ज्ञान आहे ते वाचत असताना मिळेल. परंतु बाह्य जगातील वातावरणाची सांगड कधी घालता येईल? म्हणजे जुनं ज्ञानाची नवीन मिळालेल्या ज्ञानाशी आणि बाह्य जगातील वातावरणाशी या सर्व गोष्टी एकदाच कधी होणार आहे? कोणत्या पद्धतीमध्ये होतील? तर हे सर्व होणार आहे पण नंतरच्या वाचनामध्ये. ज्यावेळेस नंतरचं वाचन केलं जाईल तर त्यावेळेस आधीच्या ज्ञानाशी आपण वाचत असताना मिळवलेलं काय ज्ञान आहे
तर त्या ज्ञानाशी आणि बाह्य जगातील जे वातावरण आहे त्याच्याशी नंतरच्या वाचनाने सांगडपा घालता येणार आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, बोधात्मक सिद्धांतानुसार मुले भाषा अतिशय परिणामकारक शिकतात जेव्हा शिक्षिका संपूर्ण वर्ग नियंत्रित करते, विद्यार्थ्यांना कमी वाव देते. शिक्षिका विद्यार्थ्यांना व्याकरणाचे नियम पाठ करण्यास प्रोत्साहन देते. विद्यार्थी फळ्यावरील उत्तरे व्यवस्थितपणे उतरवून घेतात. शिक्षिका विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कौशल्यांवर आधारित कृतींवर सहभागी होण्यास प्रोत्साहन देते. आता या ठिकाणी खालीलपैकी कशामुळे बोधात्मक सिद्धांतानुसार मुले ही भाषा अतिशय परिणामकारकरित्या शिकतील? तर पहा या ठिकाणी परिणामकारकरित्या सांगितलेलं आहे, म्हणजे पहा पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स आहे पहा परिणामकारकरित्या. पहिला पर्याय पहा, शिक्षिका संपूर्ण वर्ग नियंत्रित करते, विद्यार्थ्यांना कमी वाव देते. विद्यार्थ्यांना कमी वाव देणे काय आहे? निगेटिव्ह आहे. विद्यार्थ्यांना आपल्याला चांगला वाव द्यायचा आहे, मोठ्या प्रमाणात त्यांना संधी उपलब्ध करून द्यायची, ती पॉझिटिव्ह आहे. तर कमी वाव देणे हे निगेटिव्ह आहे, लक्षात ठेवा. शिक्षिका विद्यार्थ्यांना व्याकरणाचे नियम पाठ करण्यास, पाठांतर आपल्याला करायचंच नाही. पाठांतर निगेटिव्ह टॅग वर्ड्स आहे, लक्षात ठेवा. पाठांतर कोणत्याही पद्धतीने पाठांतर करायचं नाही, स्मरणावरती तर अजिबात नाही. विद्यार्थी फळ्यावरील उत्तरे व्यवस्थितपणे उतरवून घेतात. फळ्यावरील उत्तरे व्यवस्थितपणे उतरवून घेणं हे सुद्धा पण निगेटिव्ह आहे. आता ठिकाणी शिक्षिका विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कौशल्यांवर आधारित कृतींवर सहभागी होण्यास प्रोत्साहन देतात. प्रोत्साहन शब्द काय आहे? पॉझिटिव्ह आहे, लक्षात ठेवा. प्रोत्साहन शब्द आहे पॉझिटिव्ह. त्या ठिकाणी परिणामकारक शब्द आहे पॉझिटिव्ह आणि उत्तर आपल्याला पॉझिटिव्ह पर्याय असणार प्रोत्साहन. पर्याय क्रमांक 4 की बोधात्मक सिद्धांतानुसार मुले भाषा अतिशय परिणामकारकरित्या शिकतील की जेव्हा शिक्षिका विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कौशल्यांवरती आधारित कृतींवर सहभागी होण्यास प्रोत्साहन देतील. वेगवेगळे जे काही कौशल्य असतील त्या कौशल्यांवर आधारित कृती घेतल्या जातील आणि त्या कृतीवरती सहभागी होण्यास विद्यार्थ्यांना ज्यावेळेस प्रोत्साहन दिलं जाईल तर त्या प्रोत्साहनामुळे मुले भाषा अतिशय परिणामकारकरित्या शिकणार आहेत. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. प्रश्न पहा पुढचा आहे, चांगला श्रोता प झालाय. चांगला श्रोता शब्दांचा अचूक उच्चार कसा करावा हे जाणतो. शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे हे जाणतो. त्यावरील प्रश्नांना अचूक उत्तरे देतो. प्रत्येक शब्द अचूकपणे उच्चारतो. तर पहा जो का चांगला श्रोता असतो तर तो खालीलपैकी नेमकं काय करेल? चांगला श्रोता म्हणजे चांगलं ऐकणारा, लक्ष देऊन ऐकणारा. आता या ठिकाणी पहा नेहमीप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पहा द्यायचं आहे. चांगला श्रोता, चांगला श्रोता या ठिकाणी चांगला हा पॉझिटिव्ह आहे. पहा मी या ठिकाणी तुम्हाला सांगून देतो पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर शोधायला सोपं जाईल. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलं जाईल. अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिसेंबर 2019च्या पेपर दुसऱ्या भागामधील आपण व्याकरण आणि अध्यापनशास्त्र यावर आधारित आलेले प्रश्न, काही प्रश्नांमध्ये टॅग वर्ड्सचा वापर केला आहे. तर ते टॅग वर्ड्स तुम्हाला मी सांगितले आहेत, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. आता या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, काही गोष्टी तुम्हाला नक्की शिकायला मिळाल्या असतील तर पहा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहा चॅनल सबस्क्राईब करा. तर पहा भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत धन्यवाद.